ते नाव तर राहील, आपल्याला सन्मान आहे, परंतु गमतीने खोटा चौक. गमतीनं खोटा चौक मध्ये. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजासाठी एक आज आनंदाची बातमी आहे. मनोज जरांगे पाटील हे पैठण चौकामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चहाच्या टपरीवर असेल किंवा हॉटेलमध्ये असतील आपली चळवळ चालवायची, त्या ठिकाणी बसून चालवायचे. मी त्याच चौकामध्ये आहे. आपण बघतोय हा चौक आहे तो ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीचं पहिलं या ठिकाणी आंदोलन झालं. हा पैठण चौक आहे आणि याच चौकाला आता खुटा चौक सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. खुटा चौक का म्हटलं जाते हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि आनंदाची बातमी काय हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र या ठिकाणी 29 ऑक्टोबरला जवळपास 1.25 ते 1.5 वर्षाच्या आधी या चौकामध्ये आंदोलन झालं आणि या चौकातल्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटेमध्ये जाऊन बसले आणि त्या ठिकाणच्या नंतर आंदोलनाचं तुम्हाला सगळं माहीत आहे. आता आनंदाची बातमी अशी आहे की याच चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं स्वतःचं या ठिकाणी कार्यालय झालं, समाजाचं आहे मनोज जरांगे पाटलाचं, आणि त्या कार्यालयाला नाव दिले त्यांनी छत्रपती भवन. खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन इकडे तिकडे फिरून केली, मात्र आता या कार्यालयाच्या मार्फत त्यांना एक हक्काचं ऑफिस या ठिकाणी झालेलं आहे, कार्यालय झालेलं आहे. मराठा समाजासाठी सुद्धा आता एक ग्रामीण भागामध्ये याला ठेपा म्हणतात की एक ठेपा झालेला आहे. आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांचं ऑफिस या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी एक धाबा होता मराठा समाजाच्या बंधूचा, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना हा धाबा दिलेला आहे आणि त्यानंतर हा धाबा अशा पद्धतीने कार्यालयामध्ये रूपांतरित करण्यात आलेला आहे. निश्चितपणे मराठा समाज असतील किंवा मनोज जरांगे पाटील यांना आता एक हक्काचं ठिकाण झालेलं आहे की ज्या ठिकाणी समाजाची चळवळ पुढे चालवलं जाईल. एक सुरुवातीला मोठा हॉल आहे, आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवण्यात आलेला आहे. नंतर बहुजन विचार परंपरेला पुढे घेऊन जाणारे संत महात्म्याचे फोटो आहेत. कारण आज या कार्यालयाचा लोकार्पण आहे आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते आणि समाजाचे बरेच लोक या ठिकाणी येऊन या कार्यालयाचं लोकार्पण होणार आहे. आता आपण बघितलं दर्शनी भागामध्ये या ठिकाणी बैठका होऊ शकतात किंवा मनोज जरांगे पाटलांना काय समाजाला संदेश द्यायचा असेल ते या ठिकाणी होऊ शकतं. मात्र मराठा समाज राज्यभरातून या ठिकाणी येणार आहे. त्यासाठी या समाजाला थोडीशी विश्रांती घेण्यासाठी पाठीमागे एक पत्राचं शेड सुद्धा केलेलं आहे आणि शेडमध्ये गाद्या वगैरे टाकलेल्या आहेत. काही लोक लांबून असतील, गावाहून आलेले असतील तर त्यांच्यासाठी काही काळ विश्रांती किंवा रात्री मुक्कामासाठी सुद्धा या ठिकाणी सोय करून ठेवण्यात आलेली, या ठिकाणी गाद्या टाकण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी वापरलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत ना, या म्हणजे सेकंड हँड वस्तू बऱ्यापैकी वापरले गेलेल्या आहेत. हे आधी अँगल कुठेतरी वापरले गेले होते, मात्र लोकांनी या ठिकाणी येऊन त्यांना दिलेल्या गाद्या सुद्धा दान करण्यात आलेल्या. इथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत नवीन नाहीत, काही गोष्टी सोडल्या तर सगळ्या गोष्टी आधी वापरलेल्या आहेत आणि त्या वापरात आलेल्या गोष्टी इथं कशा वापरल्या जातील अशा पद्धतीने वापरलेल्या आहे. आणि या कार्यालयाचा पूर्णच्या पूर्ण खर्च समाजाच्या देणगीतून झालेला आहे आणि या कार्यालयासाठी एक पैसा सुद्धा हातात घेण्यात आलेला नाहीये. जो कोणी बांधव असेल त्यांनी तयारी दाखवली मदतीची, ते मग त्याला त्या वस्तू आणायला सांगितलेल्या आहेत. त्या वस्तू आणल्यानंतर या ठिकाणी लावून देण्याची सुद्धा जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. त्यामुळं समाजाचा एकही पैसा हातात न घेता फक्त वस्तू आणून या ठिकाणी हे कार्यालय उभं करण्यात आलेलं. आता या ठिकाणी एक कार्यालय आहे, ते लॉक आहे. श्रीराम आहेत या ठिकाणी, श्रीराम कुरुलकर यांच्यावर जबाबदारी होती हे ऑफिस सेटअप करण्याची. थोडं हे खोलून दाखवून आपण मधली केबिन सुद्धा दाखवूया. मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी एक स्वतंत्र केबिन सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. आणि नेहमी आपण बघतो की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी हजारो लोक नेहमी येत असतात. ही एक छोटीशी केबिन आहे आणि केबिनच्या बऱ्याच वस्तू ज्या आहेत या सेकंड हँड आहेत, आधी वापरलेल्या आहेत. काही नवीन वस्तू सुद्धा आहेत आणि बघतो मनोज जरांगे पाटील या ठिकाणी बसतील. त्यानंतर एक छोटंसं अँटी चेंबर सुद्धा करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय की कार्यालयाला पूर्णच्या पूर्ण प्रत्येक कोपरा जो आहे कार्यालयाचा सीसीटीव्हीच्या याच्यात ठेवलेला आहे आणि त्याचं सर्व्हिलन्स आपण बघतोय. या ठिकाणी सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतील, कोण आलं कोण गेलं कशा पद्धतीनं हे रेकॉर्डिंग सगळं या ठिकाणी होईल. एक छोटंसं अँटी चेंबर सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे. हे अँटी चेंबर छोटंसं या ठिकाणी आपण बघतोय. काही महत्त्वाच्या विषयावर बोलायचं असेल तसं मनोज जरांगे पाटील यांचा कारभार सगळा एकदम ओपन असतो. सगळ्या गोष्टी ते मीडिया असतील किंवा समाज बांधवासमोर बोलत असतात. मात्र काही गोष्टी बोलण्यासाठी सुद्धा या ठिकाणी
एक अँटी चेंबर तयार करण्यात आलेलं आहे. अँटी चेंबरला लागूनच एक बेड सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपल्याला माहित आहे 24 तास मनोज जरांगे पाटील जे आहेत समाजासाठी वेळ देत असतात. त्यांना विश्रांती घेण्यासाठी एक छोटासा बेड सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आता एकंदरीतच आपण बघतोय की ऑफिस तयार झालेलं आहे. या ऑफिसमध्ये या ऑफिसचे खरे करते धरता म्हणजे एक कोऑर्डिनेशन श्रीराम कुरुलकर यांनी केलेलं आहे. श्रीराम, मला माहित आहे की तुम्ही मनोज जरांगे पाटील यांचे फार जुने सहकारी आहात. आधीपासून तुम्ही चळवळीमध्ये काम केलेलं आहे. एखाद्या चहाच्या टपरीवर बसून चळवळ चालवणे किंवा हॉटेलमध्ये बसून चालवणे असं केलेलं आहे तुम्ही. आता ऑफिस झाल्यानंतर एक चेहऱ्यावर हसू येत आहे. बरोबर आहे. अगोदर एक ऑफिस नव्हतं, कुठं बसावं, इथं बसावं, तिथं बसावं. खूप दिवसापासून आंदोलन चालू आहे. पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आज एक कायमस्वरूपी ऑफिस समाजासाठी भेटलेलं आहे. हो, पण इथं सगळी सोय केलेली बघितली तुम्ही. राज्यभरातून लोक येतील, त्यांना थोडंसं झोपण्यासाठी सुद्धा सोय आहे. एक 12 महिन्याचा अनुभव घेता ही पण जागा कमी पडणार आहे. हा, निश्चितच जरांगे पाटलांना ही ऑफिस म्हणजे फारच छोटं आहे. हो, पण एक नसल्यापेक्षा समाजासाठी आता कुणी लांबून येते, पुणे, मुंबई, महाराष्ट्र भरून लोक येणार तिथे. त्यामुळे छोटंसं आपलं केलंय समाजासाठी चालू. चांगलं केलं. ऍक्च्युली हे आतून जरी दिसत असेल तर हे पूर्ण पत्र्याचा शेड आहे. पत्र्याच्या शेडच्या खाली सिलिंग वगैरे लावलेलं आहे, म्हणजे हीट पासून थोडीशी बचाव या ठिकाणी. श्रीराम, मी हे बघतोय की बऱ्याच गोष्टी जुन्या वापरलेल्या आहेत या ठिकाणी. टेबल असतील किंवा काही फॅन असतील, गाद्या सुद्धा तुम्ही जुन्यात आणलेल्या आणि पत्र्याचं शेड मारलेले पत्र सुद्धा मला जुने दिसतात. जुने एक हॉटेल होते, आपण हे जुनच घेतलेले. आणि आता काय समजा हे प्रॉड कोणाकडे जुने आहेत, हे सोफे जुने आहेत बाबा आमच्याकडे शिल्लक, आपण समाजाकडून घेतले. पण असं पैसा कुणाकडून घेतला नाही, पैसा नाही घेतला. तुम्ही आणले का रिक्षा भाडं तुम्ही देणे, आम्ही फक्त उतरून ऑफिसला टाकणार. पण पाटील एकदा आलेले नाही, आज फर्स्ट टाइम पाटलाच. आता पाटील यांना डायरेक्ट खुर्चीवरच आज. अच्छा, निश्चितपणे बघितलं आपण. श्रीराम हे जुने सहकारी आहेत मनोज जरांगे पाटलांच्या आणि ते सतत कायम असतात. आपण बघतोय की एक चांगला हॉल या ठिकाणी तयार करण्यात आला. आता इथंच हे राज्यभरातून लोक आलेले आहेत. लोकांशी सुद्धा आपण थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. दादा, काय म्हणाल? एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी रस्त्यावर कुठेही बसून आंदोलनं केलेली आहेत. चहाच्या टपरीवर बसून नियोजन केलेलं आहे हॉटेलमध्ये. आता एक कायमचं हॉटेल, एक कार्यालय समाजाला झालंय. अगदी समाधान वाटतंय आम्हाला. आता आम्हाला कायमची हक्काची जागा जरांगे पाटलासाठी इथं उपलब्ध झाली. आणि आता इथं येणारा प्रत्येक महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती, त्याच्या जातीचा विषय नाही. आता इथं येणारे ज्याच्या जीवनामध्ये सामाजिक अडचण निर्माण झाली, त्या सामाजिक अडचणीतून बाहेर काढण्याकरता हे जरांगे पाटलांनी आपलं छत्रपती भवनची निर्मिती केलेली आहे. इथं कोणीही येऊ शकतं आणि आपल्या आपल्या अडचणी सांगू शकतं. आणि महत्वाची सूचना म्हणजे आता हक्काचं जागा आम्हाला उपलब्ध झाली. तशी आंतरवाली आमची हक्काचीच आहे, तिथं काही म्हणजे दुमत नाही. या कार्यालयाला नाव छत्रपती भवन नाव दिलेलं आहे. मराठा भवनही देता आलं असतं, ते टाळलं गेलं. छत्रपती म्हणजे सर्व 18 पगड जाती. बरोबर आहे, कारण जरांगे पाटलाची जी विचार करण्याची क्षमता आहे का, या बाकीच्या टर्या लोकांपेक्षा कित्येक पटीनं जरांगे पाटील पुढे. जरांगे पाटलाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्हाला खूप आहे. जरांगे पाटील 6 दिवस पुढे काय होतील ते आज सांगतात. म्हणून ती छत्रपती जे नाव आहे, कारण राजांनी सगळ्या जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, हे तर सगळ्याला ज्ञात आहे. म्हणून हे महाराष्ट्र एक आता स्वराज्य, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जसं झालं त्याच पद्धतीने आता जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली ते स्वराज्य जर निर्माण करायचं असेल तर ही गोष्ट होणं गरजेची आहे. म्हणून ते स्वराज्य निर्माण करायचं आहे, म्हणून छत्रपती नाव आहे. छत्रपती नाव आहे. दादा, मला एक सांगा, सगळ्या सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, हे मोठमोठ्या शहरामध्ये आपले ऑफिस करतात. मनोज जरांगे पाटील अगदी छोट्याशा फाट्यावर आपलं ऑफिस, कारण ग्रामीण भागातून जास्त लोक आहेत. ज्यांनी कार्यच गोधाकाठा केलेला असल्यामुळे त्यांनी हाच परिसर निवडला. त्यांना याच्यातच आनंद वाटला. महाराज म्हणल्याप्रमाणे न पाहे याची कुळाचा विचार. इथं जात गोत ह्या गोष्टी काही पाहिल्या जात नाही. सर्व आता आमच्या वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी, महाराज मंडळी, आता तुम्ही तर साक्षीदार आहात त्याचे. आंतरवाली सराटीमध्ये कीर्तन महोत्सव झाला. असे कोणत्या जातीचे महाराज नाही असं नाही, सर्व जातीचे महाराज आले. आणि पाटलाच्या प्रेमामुळं सर्वजण तिथं येऊन सनी त्यांची सेवा देऊन त्या ठिकाणी निघून गेलेले. आज बी या उद्घाटन प्रसंगी सुद्धा अनेक संत महंत महाराज मंडळी या ठिकाणी येणार आहेत. आपण बघतोय ही मंडळी सुद्धा बाहेर गावून आलेली आहे. दादा, कुठून आलेले तुम्ही? नांदेड, हातगाव तालुका, नांदेड जिल्हा. आता एक ऑफिस झालंय मराठा समाजाचं, हक्काचं झालंय.
हो 100%. मराठा समाजाच्या व 18 पगड जातीच्या हे ऑफिस झालेलं आहे. लोक नांदेडहून आलेले आहेत आणि तयारी पूर्ण झालेली आहे. आता थोड्याच वेळात या ठिकाणी लोकार्पण सोहळा सुद्धा होणार आहे. निश्चितपणे हे कार्यालय बनवण्यामागे एक भावना आहे, एक संकल्पना आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या कार्यालयाला नाव सुद्धा छत्रपती भवन का दिलं याचा सुद्धा खुलासा या ठिकाणी दिला. कारण छत्रपती आपले 18 पगड जातीला घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्याच पद्धतीनं या कार्यालयामध्ये 18 पगड जातीचे लोक येतील, त्यांच्या समस्या घेऊन येतील. मनोज जरांगे पाटील त्या समस्यांचं निराकरण करतील आणि हा लढा आरक्षणाचा जरी आहे, आरक्षणाची मागणी जरी पूर्ण झाली असली किंवा होणार असली तरी पुढे चालून 18 पगड जाती असतील, बहुजन समाज असेल, यांच्यासाठी हे कार्यालय सदैव काम करेल अशा पद्धतीची रचना या ठिकाणी कार्यालयाची आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, पैठण. छत्रपती भवन कार्यालय ज्या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं त्या चौकाचं नाव वेगळं पैठण चौक सुद्धा म्हणतात. संत एकनाथ महाराजांचं चौक सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. हा पारंपरिक चौकाचं नाव आहे. पण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर या चौकाचं जे आहे चौकाचं नामांतरण गमतीनं झालेलं आहे. आता या चौकाला खुटा चौक असं म्हटलं जातं. श्रीराम, खुटा चौक का म्हटलं जातं? ज्यावेळेस 29ला मागच्या वर्षी त्याचे भाषण झालं पाटलाचं, त्यावेळेस पाटलांनी एक वाक्य वापरलं होतं की जी म्हणजे ओबीसी आरक्षणाचा कुठं ठोकला होता ती मी उपशिणार. तर ते आता पाटलांनी 90% उपशिलेलं आहे. आता राहिला 10%. तेवढं उपशिलं की खुटा चौकच नाव होणार त्या चौकास. याच्यामुळे गमतीनं सगळेच म्हणतात आता खुटा चौक. गमतीनं खुटा चौकच नाव पडे त्याचं ऍक्च्युली नाव आहे संत एकनाथ महाराज चौक. ते नाव तर राहील, आपल्याला सन्मान आहे, परंतु गमतीनं खुटा चौक. गमतीनं खोटा चौक म्हणतात. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजासाठी एक आज